भक्ताच्या आणि कवाडा आडोनी पाहताची जगजेठी सगळे भक्त मंडळी महाद्वारात आली. आता 2 नंबरला दर्शन कोणाचं? आता या बघा बक्षीस आहे. आता जे बरोबर सांग त्याला 100 रुपये मी देणार, नाही जर सांगितलं तर 400 रुपये. आता सगळे माणसं पंढरपूरला गेलेले आहेत का नाहीत? आहेत का नाही? सगळे माणसं पंढरपूरला गेलेले आहेत. मग आता बरोबर सांगायचं. आता 1 नंबरला दर्शन झालं पुंडलिकाचं, 2 नंबरला चोखोबा रायाचं, 3 नंबरला बरं आता घ्या बरं 3 नंबरला नामदेव पायरीचं यश 100 रुपये लागले माझ्याकडे. आता मोवरचं 4 नंबरला 4 नंबरला जोळोजी मोळोजी. 5 नंबरला कोणाचं? गणपती बापाचं. 6 नंबरला महादेवाच्या नंदीचं. 7 नंबरला कोणाचं सांगा की? तुम्ही पंढरपूरला गेलते ना? 7 नंबरला कानो पात्रेचं. 8 नंबरला मधी वारकरी गेले. 8 नंबरला गरुड खांबाचं. मग 9 नंबरला देवाचं दर्शन. सगळे भक्त गेल्यावर ज्ञानोबा कोणता अभंग म्हणू लागले? योगिया दुर्लभ तो म्या देखिला साधनीन पाहता पाहता मना न पुरे धनी. ज्ञानोबा म्हणजे जो योग्याला जो देव बघायला मिळत नाही, आज आपल्याला बघायला मिळालं. महाराज म्हणले तो हारे शिरहारी पाहिला डोळे भरी आणि पाहता पाहणे दुरी सारोनिया. का तर मायबाप देव बघण्याकरता देवानं दृष्टी द्यावा लागती, नाही तर माणसं तिथे गेल्यावर त्या कवाडाच्या चांदीला बघतात. कुठं बघतात? पंढरपुरात. चांदीला बघायचं नाही बरं. कशाला बघायचं? डोळे भरून या पायीन तुझे मूक हे ती मज सुख देवी देवा. आता तुकोबराया बी सोबत होते. तुकोबरायानं देवाला बघितल्या म्हणून लागले भाग गेला आता कोठे नाये मना, आता कोठे नाये मना, आता कोठे नाये मना, आता कोठे नाये मना,
बघितलं मग काम डोळ्याचं संपलं. तुकोबाराय म्हणले देवा तुमचं दर्शन झालं पाहिजे अशी मला दृष्टी द्या. महाराज म्हणले आता माझं दृष्टी दे ग पांडुरंग माय बापा. देवा मला अशी दृष्टी द्या तुमचं दर्शन झालं पाहिजे. तुकोबारायनं मागितल्या बरोबर महाराज तुकोबारायला असा देव दिसू लागले. विठ्ठल जळी स्थळी आणि रीता ठाव कोठे सगळ्या ठिकाणी देवच. महाराज मग ज्ञानोबारायानं देवाचं दर्शन घेतल्यावर देवाला सांगितलं माझं एक कार्य आहे, माझं एक मनोगत आहे. मला नामदेवरायासोबत तीर्थयात्रा करायची. हे ऐकलं नामदेवरायानं. नामदेवरायानं सांगितलं देवा मी या मंदिराच्या बाहेर जाणार नाही. नामदेवरायानं डायरेक्ट सांगितलं देवा ज्या देवाचे कटेवर हात नाही तेच मी दर्शन घेणार, ज्या देवाचे कटेवर घेणारच नाही. न घे मी तयाचे दर्शन. देवानं सांगितलं की नाही नामा ज्ञानोबराय मोठ्या माणसाचं ऐकाव लागतंय. मग तुम्हाला तीर्थयात्रेला जावंच लागेल. त्यावेळेस असणार रुक्मिणी आई साहेबाला कळालं. रुक्मिणी आई साहेबालाही थोडं दुःख वाटलं का तर नामदेवरायानं आपल्या हाताने देवाला जेवू नवल आहे. रुक्मिणी आई साहेबालाही दुःख झालं का तर नामदेवरायाचा एवढा देवावर भाव होता तेवढा कोण्याही देवाचा नव्हता मायबाप. मग ज्ञानोबरायाचं ऐकावंच लागलं. मग हे दोघं जण तीर्थयात्रेला निघाले. आता पंढरपुरातून निघाल्यावर चालत आल्यावर बारशीहून आल्यावर मायबाप चालत कुठं आले गंगाखेडला. गंगाखेडला कोणाची गाठ पडली जनाबाईची. जनाबाईची गाठ पडल्यावर मायबाप ती जनाबाई होती. जनाबाईनं जी वारी केली तशी कोण केली नाही. जनाबाई एकदा पंढरपूरला गेल्या पुन्हा वापस आल्या नाही. आताचे माणसं तर महाराज खूप महिन्याला वारी करायलेत. वारी का करायलेत? येणं जाणं फ्री आहे आणि येणं जाणं जर आपण फ्री मध्ये वारी केली जन तिकीट फुकट केलंय त्याच्या नावावर त्या वारीचं पुण्य जमा होतंय. आपल्याला काही बस आपल्याला काहीच नाही माय बाप. आता ज्यानं केले त्यालाच मिळणार ना तिकीट फ्री. का तर आपल्याला काही नाही. मग आपण किती वाऱ्या करून हातून पैसे खर्चून वारी करा वारी पावन होती. आणि का तर या लोकातला पैसा इथंच खर्च आहे सोबत येणार आहे काय नाही. मग असणारे कुठं आले गंगाखेडला आल्यावर आल्याच्या नंतर मैबाप असणारा जनाबाईनं देवाची अशी भक्ती केली तशी कोणी केली नाही. जनाबाई देवाला काय म्हणू लागल्या महाराज धरीला धरीला
पंढरीचा चोर गळा बांधून या दोर हृदये बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला. देवाला जर आपल्या हृदयामध्ये जर साठवायचं असेल तर महाराज म्हणले तुका म्हणे चित्त करा रे आणि येवोनी गोपाळ रावे तेथे. चित्त निर्मळ करायचं मैबाप. माझं मनोगत असतं आमच्या भजनी मंडळीचा नंबर 1 आहे. तर कीर्तन ऐकणाऱ्यानं सुद्धा आपण मरके पाहुणे घरला येतात. घर कसं करतो? स्वच्छ पॉस शुद्ध भाषा आहे पॉस. मरकेच पाहुणे असतात ना. मग जगाच्या मालकाला जर मध्ये ठेवायचं असेल तर मग इथं बिडियान तंबाखून जमन काय? जमन काय? नाही जमणार ना माय बाप. ही आचारसंहिता. काम क्रोध केले भरारीत्या, काम क्रोध केले भरारीत्या, कामने देह भरिला विठ्ठले, कामने देह भरिला विठ्ठले, कामने देह भरिला विठ्ठले, कामने देह भरिला विठ्ठले, काम क्रोध केले भरारीत्या. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोध केले घर रीते. माय बाप देवाला आपल्या ह्याच्यात साठवायचं म्हणल्यावर ह्या वाईट गोष्टी जमत नाहीत. आणि वाईट तुम्हाला म्हणाल मी मरका पाहुणा येतात आपण घर किती स्वच्छ करतो. जगाच्या मालकाला जर साठवायचं असेल तर याच्यामध्ये काही सुद्धा बेकार जमणार नाही. याची ज्ञानेश्वरी मध्ये वही आली बघा. तरी पार्था परिशिज देह हे शस्त्र म्हणजे तो जाणे तो बोली जे का तर शरीर म्हणजे हे आपली काय आहे जमीन आहे. हिच्यात काय पिकवायचं जसं शेतकऱ्याच्या मनावर असतंय ना. कापूस लावायचा का गहू पेरायचा का सोयाबीन मग त्याच्या मनावर असतंय ना. तसं आपल्या मनावर या शरीरात या प्रतईमध्ये पुण्य पिकवायचं का बाप. का तर मैबाप असणाऱ्या जनाबाईनं असं भजन देवाचं केलं. का तर जनाबाईने सगळ्या लोकाला सांगितलं तुम्ही काय करा देवाचं भजन करा दुसरं काही करायचं नाही. का तर नाथ महाराजांनाही सांगितलं आणि तुकोबराय म्हणले तुम्ही काय करा देवाचं भजन. तुकोबराय म्हणले लागून या पाय. नाहीतरी गेला जन्म वया तुकोबराय म्हणले लागून या पाया नाही तो आणि कर टाळी बोला मुखी नाम. मग काही त्या काळामध्ये मायबाप खट होतेच. ते म्हणले आम्ही नाही भजन केल्या. मग नाथ महाराज म्हणले हे जरी नाही काल
मागाडे महाराज अमर राहणार आहे. आता तुम्ही बी आज नंबर 1 ची जोडी लावली. का तर जसे नांगर पहिल्या काळात होते ना, ते 4 बैलाचा नांगर होता. 4ही बैलानं बरोबर वडल्यावर नंबर 1 नांगरणे होत होतं. नंबर 1. आणि एखाद्याने कमी रमी केल्यावर बैलाची मान सुजत होती. तसं मला तुम्ही 4च हिरी आणले. किती मला इथं येईपर्यंत माहित नाही. मला नवलच वाटलं महाराज. मी म्हणलं आज फिटले माझे कोडे बहु दिवसाचे साकडे मायबाप असणार. ज्ञानोबराया कुठपर्यंत आले? गंगाखेड्यापर्यंत. तिथून नामदेवराया ज्ञानोबराया चालत चालत आले. आल्यावर मग आपल्या मोतीराम महाराजाची गाठ पडली. तिथून नाहीतर मग रंगनाथ गुरुजी आपल्या मोठ्या बाबांची चालत चालत मग हे कुठे गेले? औंढ्याला गेले. औंढ्याला गेल्यावर मग तिथं नामदेवरायाचं कीर्तन सुरू झालं. नामदेवरायाचं कीर्तन झाल्यावर महाराज म्हणले एवढं नामदेव कीर्तन आणि पुढे देवनाचे. मग त्या ठिकाणी नामदेवरायाचं भजन असं होतं, देऊळ घेऊन नागेशा फिरला. मग देऊळ मायबाप असणाऱ्या देवाला भक्ताची आवड. मग देवळात ते मंदिर पहिलं त्याचं कोणकडं दार होतं? पूर्वेला. आता कुठं आहे? पश्चिमेला आहे. का तरी नामदेवरायानं करील ते काय नोहे. महाराज संत जे करतात जगात कोणी ते करत नाही. तिथून पुन्हा मग नामदेवरायाचे कच्चे राहिले होते ना, मग ज्ञानोबरायानं त्यांना पलीकडं नेलं. मग तिथं कोणाची भेट झाली? गुरु खेचर स्वामीची. गुरु खेचराच्या पायी ओळखी झाल्या सर्व ठावी. का तर आपल्या गुरुचं दर्शन झाल्यावर हे गेले ज्ञानोबराया नामदेवराया. मग ज्ञानोबराया म्हणजे गुरु आहे तुमचे दर्शन. आता महाराज त्या खेचर स्वामीने पाय कशावर ठेवले होते? महादेवाच्या पिंडीवर ठेवले होते. मग हे गिऱ्हाईक असा कुठं गुरु असते का? पाय कुठे ठेवले? पिंडीवर. का तर ते पाय असे होते, देवानं आपल्या भक्ताचे पाय कुठे घेतले होते? आपल्या डोक्यावर मायबाप. का तर त्यावेळेस ठेवा म्हणल्यावर डोक्यावर घेतले. कुठेही जरी ठेवाय गेले नामदेवराया तर तिथे काय होऊ लागली? तयार पिंड तयार होऊ लागली. म्हणजे ज्ञानोबराया म्हणले जे जे भेटे कुठेही जरी ठेवलं तर हरी त्या दास हरी दावी दिशा. सर्व ठिकाणी देवाचं वास्तव्य. मग नामदेवरायाला कळाले. तिथून मग असणारे जात 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 मौरी मारवाड देशात गेल्यावर ज्ञानोबरायानं परीक्षा बघितली नामदेवरायाची. तिथं पाणी नव्हतं मारवाड देशामध्ये. पाणी नसल्यावर मग म्हणले आता ज्ञानोबराया म्हणजे मायबाप योगी होते ना,
ते राघूच्या रूपात विहिरीच्या बुडाला पाणी होतं, पिऊन आले. मग नामदेवरायाला म्हणजे तुमचं कसं? नामदेवरायाने सांगितलं, देवा बस तू माझा, मी बस. मग त्या विहिरीतलं वेशीवर उभं टाकले आणि वेशीवर उभं टाकल्यावर काशीच्या वाराणसीच्या इकून 2 भक्त गेले. गेल्याच्या नंतर महाराज भेटी गाठी झाल्यावर महादेवाने ज्ञानोबारायाचा हात पकडला, पहिलं चरण. विश्वनाथ. मग बोलत बोलत महाराज असणारा निघाले. कुठं? काशीला, भागीरथीच्या ठिकाणी. तिलाही कळालं की असणारा मोठे महात्मे आलेत. काशीच्या महाराज असणारा गंगेने आपलं साक्षात रूप धारण केलं आणि त्याही पुन्हा ज्ञानोबरायाच्या नामदेवरायाच्या भेटीला आल्या. ऐसे बोलत चालत दोघे आले गंगेत. महाराज असं बोलू लागले आणि ज्ञानोबराय होते मायबाप. त्यांचं का तर देवाचं रात्रंदिवस भजन चालू होतं. भजन कसं होतं? नाम तुम्हारा तारनहारा, कब तेरा दर्शन होगा, प्रतिमा उतनी सुंदर, तो कितना सुंदर हो, तो कितना सुंदर हो. नाम तुम्हारा तारनहारा, कब तेरा दर्शन होगा. का तर ज्ञानोबरायालाही आनंद झाला, नामदेव रायालाही आनंद झाला. का तर देवाचं साक्षात काय झालं? दर्शन झालं. दर्शन झाल्यावर ऐशे बोलत चालत दोघे आले गंग्यात. काशीच्या ठिकाणी गेल्यावर मग गंगा आई साहेब आल्या आत मधून आणि मग
ज्ञानोबरायाच्या पायाला मिठी ज्ञानोबाचे पायी ज्ञानोबाचे पायी ज्ञानोबाचे पायी ज्ञानोबाचे ज्ञानोबाच्या पावी मिठी घाली गंगाबाई. मग नामदेवराया जवळच होते. मग शेवटचं चरण
ठावी ज्ञानोबा म्हणजे सर्व जगात आहेत. ज्ञानोबरायाचं मागणं तसंच आहे, जे खळांची अंकटी सांडो, हे ज्ञानोबरायाचं मागणं आहे पसायदानामध्ये. का तर आता आपली झालेली सेवा भगवान पांडुरंगाच्या चरणी, हनुमंतरायाच्या चरणी समर्पित करू बरं. का तर सेवा जी आहे ही मोठ्या महाराजांची आहे, बाबांची सेवा आहे. का तर आम्ही बाबाच्या सानिध्यात राहिलेले आहेत बरं. आम्हाला दुसरं काही सुद्धा नाही, काही कोणती शाळा नाही, काहीच नाही. फक्त त्यांच्या सानिध्यात राहून आम्ही मस्त आनंद लुटला. आणि त्यांची सेवा आहे मोठ्या महाराजांची, मारुतराव महाराज दस्तापूरकरांची. का तर मायबाप हे सर्व त्यांनी रात्रचा दिवस केला, त्यांनी खडे खाल्ले म्हणून आज आम्हाला काय पेढे आहेत मायबाप त्यांच्या जीवावर. का तर ह्या 7-12 त्यांच्या आहेत, आमच्या काही नाही. नाही तर काही बहादर म्हणाले तर आमचं, अरे तुमचं काही नाही, हे त्यांनी जतन केलेलं आहे माझ्या वडिलाची. आणि तुझी चरण सेवा पांडुरंगा हे बाबाच आहे. आतापर्यंत आपण एकदा विठ्ठल विठ्ठल म्हणलं का नाही? आपलं हे इकडं तर आपण आलोच नाही, विठ्ठल विठ्ठल म्हणलंच नाही. आता एकदा वर हात करा. का तर आपण भत्त्याच्या पिपळ्याच्या ह्या पिपळगावच्या आहेत मायबाप. भत्त्याचा पिपळा म्हणलं की आमच्या नांदेड या भागात मी जाते नांदेड साईडला परत खाली तिकडे गेलो बघा 4-5 बाऱ्या, म्हणजे भोकरच्या खाली तिकडं 80 किलोमीटर खूप दूर मोटरसायकलवर प्रवास करायचा. का तर आनंद, आणि हे आनंद जगात नाही कुठं आहे का नाही. का तर तुमचं गाव आम्हाला नेहमीच लागते नांदेड जिल्ह्यात जायचं म्हणलं की. भत्त्याचा पिपळा म्हणलं की आनंदाचा आहे मायबाप. भत्ता म्हणजे हेच आहे, पिपळा बाजूला ठेवायचं, भजन आणि हे आनंद हेच भत्ता आहे. दुसरा कशाचा भत्ता आला आहे का नाही? नाही ना मायबाप. असणार आनंद मिळाला. ही सेवा बाबांच्या चरणी अर्पण करू. आणि आता आपण एकदा देवाचं भजन करू. का तर वर हात करा. लेलो हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. सेवा समाप्त होत नाही मायबाप, आपण समाप्त होतो. का तरी सेवाच आहे. हनुमंतरायानं काय केली? देवाची सेवा केली. मोतीराम महाराजांनी ठाकरबुवाची काय केली? सेवा केली. आणि आपल्या मोठ्या बाबांनी मोतीराम महाराजाची काय केली? सेवा केली मायबाप. आणि आपण